हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. कॅमाफ्लाज. There is the maxim of military strategists. I dare not to be the first to invade, but rather be the invaded. Dare not press forward an inch, but rather retreat a foot. That is to march without formations. To roll not up the sleeves, to charge not in the frontal attacks, to arm without weapons. There is no greater catastrophe than to underestimate the enemy. To underestimate the enemy might entail the loss of my treasures. Therefore, when two equality matched armies meet, it is the man of sorrow who wins. मायेचे आवरण. सैनिकी रणनीतीची ही सूत्रे आहेत. मी प्रथम चढाई करण्याचे धाडस करणार नाही, परंतु आक्रमण झालेला होणे पसंत करीन. 1 इंचसुद्धा पुढे जाण्याचे धाडस करण्यापेक्षा 1 फूट माघार घेणे योग्यच असते. म्हणजे जुळवाजुळव करून तयारी न करता चढाई करणे आहे. अस्त्यांना सरसावू नयेत. समोरासमोर पुढून चढाई करू नये. अस्त्रे शस्त्रे नसताना सैन्य असणे आहे. शत्रूला कमी लेखणे यासारखा भयावह अनर्थ नाही. शत्रूला कमी लेखण्याने माझ्या खजिन्यांचा विनाश करणे आहे. यास्तव जेव्हा 2 तुल्यबळ सैन्य एकमेकांसमोर येते, तेव्हा त्याला सखेद कमीपणा वाटतो, तो जिंकतो. सैनिकी रणनीती. लाओत्से ओवीची सुरुवात करताना म्हणतो की सैनिकी रणनीतीची ही सूत्रे आहेत. सैनिकी रणनीती युद्ध जिंकण्यासाठी आणि अथवा बचाव करण्यासाठी आखली जाते. यात ज्याचा पराभव होतो त्याची अपरिमित हानी होते, तो गुलाम होतो. या गुलामगिरीत अनेक वर्षे जातात. पुन्हा स्वातंत्र्य मिळवायला पिढ्यानपिढ्या फार कष्ट घ्यावे लागतात. यात जेत्यांचा धर्म, जेत्यांची भाषा आणि जेत्यांची वेशभूषा थैमान घालते. स्वत्व शिल्लक राहते की नाही? स्वत्व कसे टिकवावे? स्वतःच्याच देशात स्वतःचाच बचाव कसा करावा? असूनी खास मालक घरचा म्हणती चोर त्याला, अशी फार शोचनीय अवस्था आणि त्यामुळे दयनीय कुचंबणा होते. ही ओवी द्वैर्थी आहे. यात जसा सरळ सैनिकी अर्थ आहे, तसेच जास्त करून यामधून लाओत्सेला आध्यात्मिक अर्थ सांगायचा आहे. लाओत्सेने याची तयारी मागील ओवीतच केली आहे. यामुळे येथे सरळ दिसणारा सैनिकी अर्थ सांगितल्यावर जय या शब्दाचे जरा सविस्तर निरूपण केले आहे. ही ओवी वाचताना मागील ओवीतील जय या शब्दाचे निरूपण लक्षात घ्यायचे आहे. या ओवीचे निरूपण सैनिकी अर्थ लक्षात घेऊन प्रथम करायचे आहे. मागील ओवीप्रमाणेच सैनिकी अर्थही खूप काही शिकवणारा आहे. याचबरोबर येथे या ओवीचा आध्यात्मिक अर्थही सविस्तर पाहायचा आहे. त्याला सैनिकी अर्थापेक्षा लाओत्सेने जरा जास्तच महत्त्व दिले आहे. कारण या ओवीचे शीर्षक मायेचे आवरण असे आध्यात्मिक आहे. याचा अर्थ लाओत्सेला सैनिकी म्हणजे भौतिक अर्थापेक्षा आध्यात्मिक अर्थच जास्त करून सांगणे अपेक्षित आहे. युद्ध करताना जसे मायेच्या आहारी जाऊन भावनाविवश न होता वस्तुस्थिती लक्षात घेऊन व्यूहरचना करावी, तसेच जीवन जगताना मायेच्या आहारी जाऊन भावनाविवश न होता जीवनाचा नेमका अर्थ लक्षात घेऊन आनंदाने जीवन जगावे. युद्धात शत्रूशी लढाई असते. त्यात स्वजनांची फितुरीही लक्षात घ्यावी लागते. कारण मायेचा लोभ जाळे पसरतो आणि स्वजन स्वतःच्याच देशाविरुद्ध कृती करतात. सरळ समोरचा शत्रू पत्करतो, परंतु फितूर झालेला स्वजन पत्करत नाही. तसेच जीवन जगताना रिपुंशी लढाई असते. त्यांना नामोहरम केले की जीवन कसे आनंदाने जगले जाते, परंतु यात स्वदेह आणि स्व इंद्रिये यांची फितुरी सांभाळावी लागते. त्यांना संचित उपभोग संपवण्यात स्वारस्य नसते, तर उपभोगांमागून उपभोग घेत यावेत म्हणून पुन्हा पुन्हा अशाच प्रकारे उपभोगमय आयुष्य जगायची इच्छा असते. यामुळे देहादी इंद्रिये आध्यात्मिक जीवनाशी प्रतारणास आरंभतात. कारण यात जीवात्मा सक्रिय होऊन देहादी इंद्रिये निष्क्रिय होत असतात. मन क्षीण होते आणि जीवात्म्याची सेवा करण्याशिवाय त्याला पर्याय राहत नाही. यास्तव ही लढाई कशी करावी याचे लाओत्सेचे या ओवीतील मार्गदर्शन उपयुक्त आहे.
दग्ध भूधोरण. लाओत्से सांगतो की प्रथम चढाई करण्याचे धाडस करणार नाही, परंतु आक्रमण झालेला होणे पसंत करीन. 1 इंच सुद्धा पुढे जाण्याचे धाडस करण्यापेक्षा 1 फूट माघार घेणे योग्य असते. दग्ध भूधोरण म्हणजे काय ते सर्वप्रथम पाहूयात. जेव्हा शत्रू बलाढ्य असतो आणि आपण कमकुवत असतो, अशा वेळी शत्रू आपला भूप्रदेश पादाक्रांत करत करत आपल्या देशात आत आत घुसू लागतो. अशा वेळी नाहीतरी शत्रूच्या हाती आपला प्रदेश जाणारच आहे. तेव्हा शत्रूला हा प्रदेश सुस्थितीत मिळू नये म्हणून माघार घेताना आपणच आपला प्रदेश आग लावत, विध्वंस करत, बेचिराग करत करत मागे जायचे. आग लावलेली असल्यामुळे शत्रूला पुढे येण्यात अडचणी येतात आणि शिवाय त्यांना तेथील अन्न, पाणी, वस्त्र, निवारा आणि विशेष म्हणजे स्त्रिया हाती सापडत नाहीत. याला दग्ध भूधोरण असे म्हणतात. मोगलाईत राजस्थानात हरणाऱ्या प्रदेशातील स्त्रिया आगीत उडी घेऊन जोहार करत असत. दग्ध भूधोरण ही हरणाऱ्या देशाची सैनिकी रणनीती असते. याला अनुसरून लाओत्से येथे सांगतो की मी प्रथम चढाई करण्याचे धाडस करणार नाही, परंतु आक्रमण झालेला होणे पसंत करीन. आपण शत्रूच्या पुढे तोंडावर सामोरे जाण्यापेक्षा शत्रूला आपल्या अंगावर घेणे सोपे असते. पुढे पुढे जात असताना आपल्याला जास्त ताकद वापरावी लागते. त्यापेक्षा घट्ट पाय रोवून ठाम उभे राहण्यात त्या मानाने कमी शक्ती खर्च होते. तसेच मागच्या बाजूला आपलाच प्रदेश असल्यामुळे आपल्याला पाहिजे तितके मागे सरून आपण त्वेषाने पुढे उडी घेऊ शकतो. लढाई झालीच तर ती आपल्या देशात, आपल्या प्रदेशात होऊ दे. अनेक जण आपल्या प्रदेशाची हानी होते, आपल्या देशातील लोकांना युद्धाचा त्रास सहन करावा लागतो, जनजीवन विस्कळीत होते, म्हणून लढाई शत्रूच्या प्रदेशात व्हावी या मताचे असतात. परंतु लाओत्से या मताच्या विरुद्ध आहे. त्यामुळे तो पुढे सांगतो की 1 इंच सुद्धा, अगदी किंचितही पुढे जाण्याचे धाडस करण्यापेक्षा 1 फूट आपल्याला योग्य वाटेल इतके माघार घेणे योग्य असते. भविष्यात आक्रमक देश दुसरा कोणता? दुसरा होता, आपण नव्हतो, हे सिद्ध करायला आपल्या देशात युद्ध झाले हा त्याचा पुरावा असतो. दुसऱ्या देशात युद्ध करताना त्या देशातील भौगोलिक परिस्थिती आपल्याला व्यवस्थित माहीत नसते. आपल्या देशातील भौगोलिक परिस्थितीची आपल्याला खडानखडा माहिती असते. आपल्या देशात आपल्याला आपल्या लोकांची युद्धात नागरी मदत मिळते. यात महिलाही सहजच सहभागी होऊ शकतात. लष्करी साहित्याची हलवाहलव करणे आपल्याला आपल्या देशात सोपे जाते. सर्वच प्रकारच्या संपर्काच्या दृष्टीने दळणवळण सोपे जाते. वेळोवेळी वरिष्ठांची सल्लामसलत करणे सोपे जाते. दुसराही मुद्दा महत्त्वाचा आहे की इतर देशात लोक फितूर करून माहिती मिळवण्यापेक्षा आपल्या देशातील फितुरी रोखणे हे त्या मानाने तुलनात्मकदृष्ट्या सोपे असते. हरि ओम.